प्रकाश महाराज दुसरा तुमचा नंबर आहे, नारळ घ्यायचं आहे ना, पास व्हायचं आहे. हो, पांचाळ महाराजाचं काम तमाम झालं, तुम्ही राहिले. आता 3 जण अजून आहेत, तुम्ही माझ्याकडे बघा. आणि मग दुसरी गवळण गेली ती आपल्या रानसुगावची होती. बिचारी 100 रुपयाची नोट घेऊन गेली. कुणाच्या तरी शेतामध्ये खुरपण करायची, कुणाचं तरी काम करायची. गरीब होती बिचारी, कमरेला 100 रुपये ठून अशी पुंगळी नोट झाली होती. गरीब होती बिचारी, आतमध्ये गेली. तिने यशोदेचा पोरगा घेतला असा हातामध्ये, 100ची नोट वाळून टाकली आणि ती पण बाहेर आली. बाहेर आली, तिला बाकीच्यानं विचारलं, बाई पहिल्याला दिसलाच नाही ग, तिचं मनच वेधून घेतलं, तुला तरी दिसला का? ती म्हटली, मग कसा दिसला? ती म्हटली, मला सावळा दिसला, सावळा. देखील आनंदाचा सावळा, देखील आनंदाचा सावळा, देखील आनंदाचा सावळा, देखील आनंदाचा सावळा, देखील बाबूराव महाराज म्हटले, हम किसी से कम नाही. वा वा, छान. त्यांनी पण सांगितलं, सावळा देखील आनंदाचा. तिसरी गेली, तिसरी. बाबूराव महाराज तुम्ही येत ना आता? हे मधले प्रकाश महाराज बरं का, मग ऐकूनच चुकायला लागलं जरा. प्रकाश महाराज तुमचा नंबर होऊन गेला. आता हे बाबूराव महाराज. तिसरी गवळण गेली. तिसरी बिचारी चांदीची मूठ घेऊन गेली होती. तिनं पण यशोदेचा पोरगा पाहिला. आपले पाहुणे 1 वाजल्यामुळं आता लवकर घ्याव्या लागतील गवळणी. याच्यातच 2 वाजतील. आपले पाहण्याचा कार्यक्रम सोपा नाही, पाहण्यात 2 वाजतील. तिसरी गवळण म्हटली, बाई पहिलीचं असं झालं, तिचं मनच वेधून घेतलं. दुसरीला सावळा दिसला. माझं असं झालं बघ, त्या पोराला पाहिल्यापासून मला माझी जात, माझं कुळ काहीच आठवत नाही. विसरली बरोबर आहे, बरोबर आहे. जाती कुळ माझे गेले हालपोड, 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 जाती कुळ अगदी गोड बरं का. याती कुळ माझी गेल्या हरपोणी एकटे राहिले. आता अमोल महाराज तुम्ही तेवढी तुमची म्हणा, म्हणजे मला पुढं जाता येईल. एखाद्याला राग नको यायला. सगळेच झाले. तशा 35 गवळणीच बरं का माझ्याकडं. मी स्वतः म्हणू शकतो सगळ्या, पण गायक असल्यावर कशाला आपण म्हणायचं, म्हणून सगळ्यांना म्हणायला लावतो. लई गोड गवळणी महाराज. देवाला पाहायला जायच्या गवळणी बघा बघा. एक गवळण म्हटली, बाई माझं मनच वेधून घेतलं, पाहिला नंदाचा नंदन, ते निवेदिले मन. दुसरी म्हटली, बाई मला आई त्याची गोरी दिसली, बाप गोरा दिसला, पण पोरगा मला सावळा दिसला, सावळा देखील आनंदाचा. तिसरी म्हटली, बाई तुमचं राहू द्या ग, माझं अवघडच झालं. त्या यशोदेच्या पोराला पाहिल्यापासून याती कुळ माझे गेल्या हरपोनी, श्रीरंगा वाचून आणून येणे. पाचवी म्हटली, चौथी म्हटली, बाई तुमचं राहू द्या,
मी त्या यशोदेचं पोरगं पाहिलं आणि मथुरेला दही दूध घेऊन गेले. दही घ्या दूध घ्या म्हणायच्या ऐवजी गोविंद घ्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी